लासलगाव येथील श्री भक्तवत्सल बालाजी मंदिर येथे आयोजित 34वा ब्रह्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। लक्ष्मीनारायण मंदिरापासून श्री बालाजी मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत बालाजी भगवानांचा जिवंत देखावा सादर करण्यात आला। लेझिम व झांज पथकांच्या आकर्षक सादरीकरणासह नाशिकच्या निलग्रीवा कला केंद्र प्रस्तुत गोविंदार्पण कथ्थक नृत्य सेवेने उपस्थितांची मने जिंकली। दरम्यान पंचक्रोशीत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। भक्ती, संस्कृती आणि उत्सवाचा संगम साधणारा हा ब्रह्मोत्सव अविस्मरणीय ठरला। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक जगतपिता भक्तवत्सल बालाजी देवस्थानचा हा 34वा ब्रह्मोत्सव श्री झालरिया पीठाधिपती श्री स्वामीजी महाराज घनश्यामाचार्यजी स्वामीजी महाराज यांच्या पावन प्रेरणेने काल आणि परवा म्हणजे 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला। यात पहिल्या दिवशी गरुड ध्वजारोहण, रामरक्षा पाठ, हनुमान चालिसाचा पाठ झाला आणि 6 शाळेतील सुमारे 400 विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा झाली। या स्पर्धेनंतर त्या बालकांचा महाप्रसाद कार्यक्रम झाला। संध्याकाळच्या सत्रामध्ये गोविंदाबाद संस्कार केंद्र की जे देवस्थानच्या वतीने गेल्या 20 वर्षापासून सुरू आहे, दर रविवारी तिथे 70 ते 80 विद्यार्थी येतात। त्या बालकांना धार्मिक आणि राष्ट्रीय याच्यावरचे कार्यक्रम शिकवले जातात, धडे शिकवले जातात। त्या विद्यार्थ्यांच्या वतीने बालाजींच्या भजनावर त्यांनी नृत्य सादर केले। तसेच देवस्थानचं एक गोविंद सेविका महिला मंडळ एक आहे, त्या महिलांनी सुद्धा 10 ते 12 दिवस खूप परिश्रम घेऊन एक समईचं नृत्य आणि एक दशावतार नृत्य असं बालाजींच्या भजनावर त्यांनी ते सादर केलं। या कार्यक्रमास सुमारे 1001 भक्त उपस्थित होते। खूप सुंदरसा असा कार्यक्रम झाला। दुसऱ्या दिवशी बालाजींचा 9 कलशाभिषेक झाला। या 9 कलशाभिषेकासाठी विविध जाती धर्मातील सर्व भक्त उपस्थित होते।